मायाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण होममेड च्यवनप्राश बनवणार आहोत। चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात। अशा प्रकारे च्यवनप्राश एकदा कराल तर मार्केटमधलं च्यवनप्राश कधीही आणणार नाही, एवढं मस्त हे च्यवनप्राश आहे। तर यासाठी अर्धा किलो अगदी ताजे आवळे आणलेले आहेत। आवळे आधी स्वच्छ पाण्याने धुवून छान पुसून घेत आहे। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आहे। तर बघू शकता इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे। आता यावर एक चाळणी ठेवू आणि 20 मिनिटपर्यंत हे आवळे आपण उकळवून घेऊ। तर इथे 20 मिनिट झालेले आहे। तर बघू शकता इथे आपण एका फोकच्या साहाय्याने बघू ही आवळे शिजले की काय। तर हे आवळे मस्त शिजलेले आहे। आता हे थंड व्हायला ठेवून देऊ। तोपर्यंत काही खडे मसाले आहेत, हे आपण याचं पावडर करून घेऊ। तर इथे 1 चम्मच मिरे घेतलेले आहे, 5-6 छोटी विलायची, वेलची घेतलेली आहे 6, कलमी, लवंग 1 चम्मच आणि तेजपान घेतलेले आहे। याचे छान पावडर आपण करून घेऊ। तर इथे पावडर सुद्धा तयार झालेला आहे। आता हे पावडर चाळून घेऊ, जे काही बारीक झालेलं नाही या चाळणीमध्ये अडकून राहील। तर इथे पावडर सुद्धा आपण गाळून घेतलेलं आहे। आता ड्रायफ्रूट्स सुद्धा आपण बारीक करून घेऊ। तर इथे अक्रोड, बदाम आणि काजू घेतलेले आहे। तसं च्यवनप्राशमध्ये, मार्केटच्या च्यवनप्राशमध्ये हे ड्रायफ्रूट्स राहत नाही, पण आपण घरी करत आहोत त्यामुळे मी इथे ड्रायफ्रूटसुद्धा टाकलेले आहेत। तर पल्स मोडवर हे ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेऊ। तर इथे हे सुद्धा बारीक झालेले आहे। आता खजूर 25 ग्रॅम खजूर मी आधीच पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते। तर हे सुद्धा आपण याचं सुद्धा पेस्ट तयार करून घेऊ। तर इथे ताजी तुळशीचे पानं, 10 ग्राम अद्रकाचे तुकडे टाकलेले आहे, याचं छान पेस्ट तयार करून घेऊ। तर खजुराच्या आधी बिया काढून घेऊ। खजूर खाल्ल्याने ज्यांना कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं, वाढलेलं असतं, त्यांचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाणसुद्धा सीमित राहतं। त्याचबरोबर इम्युनिटी वाढवण्यात सुद्धा खजूर खूप फायदेशीर ठरतं। तर आपण याचं सुद्धा छान पेस्ट तयार करून घेऊ। तर हे बघू शकता, हे सुद्धा पेस्ट तयार झालेलं आहे। आता हे आवळे सुद्धा थंड झालेले आहे। या आवळ्याच्या सर्व बिया आपण काढून घेऊ। हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये आवळे आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे एकदा असा च्यवनप्राश करून बघा, नक्की तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। आणि च्यवनप्राश तर चे फायदे तर तुम्हाला माहीतच आहे, नक्की तुम्ही सुद्धा करून बघा। अगदी घरच्या घरी खूप छान असा च्यवनप्राश होतो। तर इथे मी अशा प्रकारे सर्व आवळ्याच्या बिया छान काढून घेत आहे। आवळे खाल्ल्याने केस आणि स्किनसाठी सुद्धा आवळे खूप फायदेशीर ठरतात। ज्यांना भूक लागत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आवळे खूप फायदेशीर आहे। तर आपण हे सर्व एकत्र करून मस्त असा याचा च्यवनप्राश तयार करून घेणार आहोत। तर हे सर्व आपण हे सर्व मिक्स केले तर मस्त आपली इम्युनिटीसुद्धा खूप छान राहते। तर इथे मी सर्व आवळ्याच्या अशा पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे। आता याचं छान पेस्ट तयार करून घेऊ। तर मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडं थोडं करून पाणी टाकून घेत आहे। तर पेस्ट तयार झालेला आहे। आता इथे मी एक लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि इथे मी साजूक तूप टाकत आहे। तर आता हे तयार झालेलं आवळ्याचं पेस्ट या कढईमध्ये गरम तूप झालेल्या गरम तुपामध्ये हे पेस्ट टाकून देऊ। या तुपासोबत आपण तेलसुद्धा घालू शकतो, पण मी इथे तूपच टाकलेलं आहे। राईचं किंवा तिळाचं तेल आपण इथे टाकू शकतो। आणि इथे मी तूप थोडं कमी टाकलेलं आहे, मी नंतर अजून तूप टाकलेलं आहे। तर तुम्ही तूप 100 ग्रॅम इथे टाकायचं आहे। तर आता जे आपण तुळशी, अद्रक आणि
खजुराचं पेस्ट केलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून देऊ आणि 15 मिनिटपर्यंत मोठ्या गॅसवर हे छान परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथे यावेळी मोठी करायची आहे. तर हे लोखंडाची कढई आहे त्यामुळे या आवळ्याच्या पेस्टचा कलर छान बदललेला आहे. बघू शकता मस्त इथे कलर बदललेला आहे. आणि शिवाय लोखंडाची कढई आहे त्यामुळे आपल्याला आयरनसुद्धा इथून मिळेल. तर हा सुद्धा एक डबल फायदा होणार आहे. तर शक्यतो जेव्हा केव्हा तुम्ही च्यवनप्राश बनवाल तर लोखंडी कढईचाच वापर कराल. तर बघू शकता मस्त इथे कलरसुद्धा बदललेला आहे. आता हे आवळ्याचं पेस्ट घट्ट झालेलं आहे. तर घट्ट पेस्ट झालं त्यावेळीसच गूळ टाकायचा. तर गुळाचे सुद्धा मी इथे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. तर गूळ इथे आवळे मी अर्धा किलो घेतलेले आहे तर अर्धा किलोचं गूळ टाकलेलं आहे. दोन्हीचं प्रमाण सेम आहे कारण आवळे थोडे कडवट राहतात त्यामुळे इथे गूळ थोडं जास्तच टाकायचं. म्हणजेच मी सारखं प्रमाण ठेवलेलं आहे. तर इथे यावेळी मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. तर बघू शकता इथे गूळसुद्धा वितळायला लागलेला आहे. कलर मस्त काळा काळा असा झालेला आहे. आता हे जे ड्रायफ्रूट्स आपण बारीक करून घेतलेले होते ते सुद्धा इथे आपण टाकून देऊ आणि गॅसची फ्लेम कमीच करून घेऊ. तर कमी फ्लेमवर सुद्धा 15 मिनिटपर्यंत आपल्याला हे सतत फिरवत राहायचं आहे. अशा प्रकारे आपण इथे छान मस्त असा घरच्या घरी च्यवनप्राश बनवणार आहोत. तर जे खडे मसाले आपण बारीक करून घेतले होते ते पावडरसुद्धा इथे आता टाकून देऊ आणि परत मस्त हे कमी गॅसवर शिजवून घेऊ. तर मोठ्या फ्लेमवर 15 मिनिट मी केलेलं आहे आणि कमी गॅसवर 15 मिनिट असं अर्धा तास मी हे गॅसवर ठेवलेलं आहे. आता यावेळी मी 1 चम्मच हळद टाकलेली आहे. हळद टाकणेसुद्धा जरुरी आहे कारण हळदसुद्धा अँटीबायोटिकचं काम करतं. असं हे घरच्या घरी अगदी ओरिजिनल साहित्यामध्ये आपलं हे च्यवनप्राश तयार झालेलं आहे. खायलासुद्धा खूप छान वाटते. तर आता इथे मी अश्वगंधा पावडर 1 चम्मच टाकलेला आहे. माझ्याकडे अश्वगंधा पावडर आहे त्यामुळे मी अश्वगंधाच टाकलेला आहे. तुम्ही शतावरीसुद्धा टाकू शकता कारण आपण जी मार्केटमधून च्यवनप्राश आणतो त्यामध्ये शतावरीसुद्धा राहते आणि बरेचसे पावडर्स राहतात. बरेचसे आयुर्वेदिक पावडर मार्केटच्या च्यवनप्राशमध्ये राहतात पण मी इथे फक्त अश्वगंधाचंच पावडर टाकलेलं आहे. आता परत 15 मिनिटपर्यंत कमी गॅसवर हे शिजवून घ्यायचं आहे. असं मला 1 तास मी इथे कमी गॅसवर छान शिजवून घेत आहे. हे च्यवनप्राश 6 महिने अजिबात खराब होत नाही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता यावेळी मी सहज टाकत आहे तर 100 ग्रॅम इथे सहज टाकलेला आहे. सहज टाकल्यावर सुद्धा आपण 5 मिनिटपर्यंत हे शिजवून घेऊ. तर बघू शकता इथे आपला च्यवनप्राश तयार झालेला आहे. एकदा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.